नमस्कार। आज आपण उपवासासाठी छान अशी चमचमीत बटाट्याची भाजी व राजगिऱ्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। अगदी चमचमीत हा पदार्थ आहे, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। या बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे, पाव चमचा जिरं घातलं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता तुम्ही उपवासाला जिरे वापरत नसाल तर जिरं हे घालू नका। आता छान असं मिक्स करून घेतलं आहे व अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ हे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपण पुरीचं ज्या पद्धतीने जोर लावत घट्ट असं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला छान हे राजगिऱ्याचं पीठ देखील मळून घ्यायचं आहे। आता राजगिऱ्याचं पीठ मळताना पाणी हे अगदी थोडं थोडं घाला, कारण पीठ मळल्यानंतर राजगिऱ्याचं पीठ हे लगेच पाणी सोडायला सुरुवात करतं व राजगिऱ्याचं पीठ हे लगेच पातळ होतं। त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट याचा गोळा करायचा आहे। इथे बघू शकतात अगदी आपल्याला पुरी लाटता येईल इतपत आपण घट्ट गोळा तयार करून घेतला आहे। चमचाभर तेल घातलं आहे व तेलावर देखील आपण हे पीठ छान असं मऊसूत करून घेणार आहोत। राजगिऱ्याचं पीठ जेवढं आपण छान असं एकसारखं मळू तेवढी आपली पुरी ही छान तयार होईल, खुसखुशीत खमंग तयार होईल। अशा पद्धतीने आपलं पुरी करण्यासाठी पीठ तयार झालं आहे। आता पोळपाटावर आपण गोळा घेतला आहे व खालीवर आपल्याला राजगिऱ्याचं पीठ लावून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने इथे मी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे। तुम्ही सेपरेट छोट्या छोट्या पुऱ्या डायरेक्ट लाटल्या तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं आपलं पीठ मळलं गेलं आहे, त्यामुळे राजगिऱ्याची पोळी ही अगदी सहज लाटली जात आहे। कुठेही याला भेगा पडलेल्या नाही, क्रॅक गेलेले नाही, अगदी छान अशी सॉफ्ट आपली पोळी तयार झाली आहे। आता ग्लासच्या मदतीने आपण छान अशा याच्या पुऱ्या पाडून घेणार आहोत। अशा पद्धतीने म्हणजे एकसारख्या या पुऱ्या तयार होतील व आपला बराच वेळही यामुळे वाचतो। अशा पद्धतीने साधारण 10 ते 12 पुऱ्या या 1 वाटी राजगिऱ्याच्या पिठापासून तयार होतात। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा आपल्या पुऱ्या आता बनून तयार झाल्या आहेत। यानंतर आता आपण पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत। पुऱ्या तळण्यासाठी आपण इथे छान असं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे। गॅस हा मीडियम ठेवला आहे व मीडियम गॅसवर आपल्याला छान अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता थोड्याशा जाडसर पुऱ्या लाटल्या तर अगदी टम्म फुगतात व छान खुसखुशीत तयार होतात। जर तुम्ही पुऱ्या ह्या पातळ लाटल्या तर पुऱ्या ह्या थोड्याशा कुरकुरीत तयार होतील व त्या देखील पुऱ्या अगदी छान लागतात, परंतु त्या पुऱ्या थोड्या कमी फुगतात। आता अशा पद्धतीने इथे बघू शकतात प्रत्येक पुरी ही छान फुगत आहेत। अशा पद्धतीने आता सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात अगदी टम्म ही पुरी फुगून तयार आहे, अगदी कुठेही तेलकट झालेली नाही, अगदी छान अशा खुसखुशीत आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। आता आपण चमचमीत अशी भाजी तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईत मी 1.5 चमचा तेल घालून घेतलं आहे। तेल हे छान कडकडीत तापलं की त्यावर थोडंसं जिरं घातलं आहे व शेंगादाणे घालून घेतले आहे। आता तुम्ही जिरं खात नसाल तर भाजीत देखील जिरं घालू नका। आता शेंगादाणे छान असे थोडेसे खरपूस भाजले की त्यावर आपल्याला 2 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे व त्यानंतर लगेचच इथे मी 2 उकडून घेतलेले व बारीक कापून घेतलेले बटाटे घालून घेतले आहे। अशा पद्धतीने आपल्याला फोडणीवर हे बटाटे छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर साधारण भाजी मिनिटभर परतली की आपल्याला 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे। जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुकलेल्या खोबऱ्याचा 2 चमचे किस घालायचा आहे। अशा पद्धतीने खोबरं घातलं की भाजी अत्यंत रुचकर व खमंग तयार होते। त्यानंतर चवीनुसार आपण थोडंसं मीठ घातलं आहे व आता भाजी आपल्याला मिनिटभर छान अशी खमंग परतून घ्यायची आहे। ही भाजी परतवणे फार गरजेचे आहे। जर जेवढी तुम्ही भाजी परतवाल तेवढा याचा खमंगपणा वाढत जातो। या ठिकाणी आता भाजी तयार झाली आहे, गॅस बंद करायचा आहे। आता आपण भाजी सर्व करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी छान असा आपला उपवासाचा बेत तयार आहे। छान अशी चमचमीत भाजी व टम्म फुगलेल्या राजगिऱ्याच्या पुऱ्या। तुम्ही देखील या उपवासाला हा बेत नक्की करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।